मित्रांनो नमस्कार। या YouTube चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। आजचा विषय आहे मराठा जाती संदर्भातला, मराठा समुदाया संदर्भातला। महाराष्ट्रामधली मराठा जात किंवा समुदाय कशा पद्धतीने विकसित झाला, त्याच्या संदर्भातले मानववंशशास्त्रज्ञ काय म्हणतात आणि त्या निमित्तानं आपण हे देखील समजून घेणार आहोत की मराठा आणि कुणबी या दोन जातींमधला नेमका आंतरसंबंध काय आहे तो। तर आजचा जो व्हिडिओ आहे तो थोडासा वेगळा असणार आहे, तो थोडासा लेक्चर टाइप असणार आहे, कारण काही नोट्स काढलेले आहेत आणि हे नोट्स जे आहेत त्या ऐतिहासिक पुराणांवरून आपण त्या काढलेल्या आहेत। त्याच्यामुळे थोडंसं लेक्चर स्वरूपात हा एक व्हिडिओ असणार आहे, तेव्हा थोडंसं जरा समजून घ्या। तर माझ्याकडे काही नोट्स आहेत, त्या थोडा वाचूनही दाखवणार आहे आणि त्याच्यावरती आपण गप्पा देखील मारणार आहोत। तर अँथ्रोपॉलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया या एका संस्थेनं, ज्याला सरकारी फंडिंग होतं, त्या संस्थेनं देशभरामध्ये एक सर्वे केला आणि वेगवेगळ्या राज्यांमधल्या कोणकोणत्या जाती कशा पद्धतीने विकसित झाल्या, त्यांचं काय काम आहे, त्यांचं वैशिष्ट्य काय, ज्याला आपण कॅरेक्टरिस्टिक्स असं म्हणतो, ते समजून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला। आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्यांनी महाराष्ट्रातल्या विविध जातींचा अभ्यास केला, त्यात मराठा ही सुद्धा जात आहे। जेव्हा आपण कोणत्याही जाती संदर्भात बोलतो, त्याच्या विकासासंबंधी बोलतो, तेव्हा पुरावे आवश्यक असतात। ज्या वेळेस अँथ्रोपॉलॉजिकल सर्वे ऑफ इंडियानं एक स्टडी केला, एक सर्वेक्षण केलं, त्याच्यामध्ये मराठा समुदायासंबंधात त्यांनी काय म्हटलंय हे आपण जाणून घेऊयात। तर अँथ्रोपॉलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया 2004 सालच्या अहवालात असं सांगते की महाराष्ट्रातली एक प्रभावी जात म्हणजे मराठा ही जात आहे। मराठी बोलणारे मराठा अशी एक सर्वसाधारण व्याख्या केली जाते, परंतु काही शास्त्रज्ञ असं म्हणतात की मराठी बोलणारे केवळ मराठा असू शकत नाहीत, तर मराठा ही जात मराठी बोलते। परंतु या संदर्भात थोडीशी अजून विस्ताराने माहिती घेणं गरजेचं आहे। त्या संदर्भात डॉक्टर भांडारकर नावाचे एक मोठे शास्त्रज्ञ होऊन गेले, ज्यांना महाराष्ट्रातलं एक ख्यातनाम, देशातलं एक ख्यातनाम मानववंशशास्त्रज्ञ म्हणून ओळखलं जातं। डॉक्टर भांडारकरांनी या संदर्भातलं जेव्हा संशोधन केलं तेव्हा त्यांनी 2 दाखले दिलेले आहेत। पहिला दाखला आहे तो कार्ले भाजे लेणी इथला, एकविरा मातेचं मंदिर तुम्हा सगळ्यांना माहिती असेल। तिथे ज्या काही लेणी आहेत तेथे काही शिलालेख आढळलेले आहेत। त्या शिलालेखावरती त्या लेणी बांधण्यासाठी ज्यांनी कुणी सहकार्य केलंय अशा दानशूर व्यक्तींची नावं लिहिलेली आहे। त्या शिलालेखावरती महिला दानशूर व्यक्तींसाठी महारथिनी आणि पुरुषांसाठी महारथी असा शब्दाचा वापर केलेला आपल्याला आढळतो। तर डॉक्टर भांडारकरांचं असं म्हणणं आहे की महारथिनी किंवा महारथी हे त्या प्रांतात राहणारे लोक आहेत आणि त्याच्यावरनं या देशाचं महाराष्ट्र असं नाव पडलं असावं। दुसरा ते आणखीन एक आपल्याला संदर्भ देतात, तो म्हणजे जुन्नरच्या नाणेघाटात सापडलेल्या शिलालेखांवरनं। त्यात ते असं म्हणतात की त्या शिलालेखावरती मराठा गणकैरो नावाचा एक शब्द आहे, ज्याचा अर्थ मराठा किंवा मराठी जमातीशी संबंधित व्यक्ती असा होतो। डॉक्टर भांडारकरांच्या मते महारथी ही कोणती तरी एक जमात असावी, कारण जाती नंतर आल्या, अगोदर त्या जमाती होत्या। आपण टोळ्यांनी लोक वेगवेगळी राहिली, त्यांची संस्कृती विकसित झाली आणि नंतर त्याच जमातीची जात बनली। जात केव्हा बनली? जेव्हा त्यांनी स्वतःचे कस्टम्स, रिच्युअल, स्वतःच्या काही प्रथा परंपरा सुरू केल्या, त्याच्यानंतर बनली। तर डॉक्टर भांडारकरांच्या मते ही महारथी नावाची कोणती तरी एक जमात असेल आणि त्या जमातीचा नंतर जेव्हा विकास होत गेला तेव्हा मराठा नावाची एक जात विकसित होत गेली आणि तो एक समुदाय म्हणून समोर आला, असं डॉक्टर भांडारकर म्हणतात। दुसरे आणखीन एक मानववंशशास्त्रज्ञ आहे ज्यांचं नाव आहे V.K. राजवाडे। V.K. राजवाडे एक नावाजलेले आणि महत्वाचे असे संशोधक आहेत। त्यांच्या आकलनानुसार महारजिक आणि महाराष्ट्रिक हे इसवी सन 600 ते 500 शतकातील मगध राजाचे अनुयायी असावेत। ज्या वेळेस मगध राज्यामध्ये बौद्ध आणि जैन राजांचं एक महत्व वाढलं, तिथल्या राजाने राज्यकारभार करताना बौद्ध आणि जैन परंपरा स्वीकारल्या, तेव्हा त्यांचे जे काही महाराष्ट्रिक किंवा महारजिक नावाचे त्यांचे जे काही अनुयायी असतील ती दक्षिणेकडे आलेली आहेत आणि त्यांचं एक स्थलांतर झालंय। तर मगधकडून स्थलांतर झालेले जी काही लोक आहेत ती महाराष्ट्रीय नसली पाहिजेत,
त्यांना महारजी किंवा महाराष्ट्रिक असं म्हटलं जातं, कारण त्यावेळेस महाराष्ट्र नावाचा असा प्रांत अस्तित्वात नव्हता. या लोकांनी मगधमधनं दक्षिणेत येऊन महाराष्ट्राच्या एकंदरीत प्रांतात येऊन स्थलांतरित केलं आणि इकडेच ते स्थायिक झाले असावेत. आणि इथली जी एक परंपरा होती, जिथे नागवंशीय लोक राहत होते, या संपूर्ण बेल्टमध्ये नागवंशीय लोक राहत होते. महाराष्ट्रिक लोकांनी नागवंशीय लोकांशी घरोबा केला, संबंध प्रस्थापित केले आणि त्याच्यातून एक नवी पिढी जन्माला आली, ज्याला मराठा असं म्हणता येईल. आता हे V.K. राजवाडे आणि डॉक्टर भांडारकर यांनी अशी आपली मतं मांडलेली आहेत. यांच्या व्यतिरिक्त अनेक संशोधकांनी आपापली मतं मांडलेली आहेत. काही लोकांनी महारठ्ठ असं देखील म्हटलंय, काहींनी असं देखील म्हटलंय की महार समुदायाचा एक देश म्हणजेच महाराष्ट्र, अशी देखील एक मांडणी आपल्याला आढळते. आता या सगळ्या मांडण्या ज्या आहेत त्या म्हणजे त्याला असं म्हणूयात की एका विशिष्ट अशा वळणावरती येऊन थांबलेल्या नाहीयेत. प्रत्येकाने आपापली वेगवेगळी थेरी मांडलेली आहे. हे जरी असलं तरी आज महाराष्ट्रातली प्रमुख आणि बहुसंख्य अशी जमात म्हणजे समुदाय म्हणजे मराठा समुदाय. खरं तर मराठा ही एक काही जात नसून तो एक जातींचा समूह आहे. त्याच्यामुळे मराठा समुदायामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला सेक्ट देखील सापडतात. 96 कुळी मराठा ज्याला आपण म्हणतो, तर 96 कुळांचा एक समुदाय सुद्धा आपल्याला त्या मराठा समुदायामध्ये आढळतो. यात मुख्यत्वे मराठा अस्सल आणि कुणबी किंवा ज्याला कुळवाडी म्हणतात असे 2 वर्ग आहेत. कुळवाडी हा शब्द बऱ्याच जणांनी ऐकलेला असेल. छत्रपती शिवाजी महाराजांना संबोधित करताना कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज असं म्हटलं जातं. परंतु इथे 2 प्रकारचे भेद केलेले आहेत या जमातीमध्ये, अस्सल मराठा, कुलीन मराठा आणि कुणबी मराठा म्हणजेच कुळवाडी मराठा. तर या दोघांमधला काय फरक आहे, कॅरेक्टरिस्टिक काय आहेत ते देखील आपण जाणून घेऊया. याच मराठी जमातीतील काही शिल्पकार, कलाकुसर करणाऱ्या देखील जाती आहेत ज्या स्वतःला मराठा म्हणून घेतात आणि स्वतःला मराठा म्हणून घेत असताना त्यांची आडनावं देखील मराठा समुदायातलीच आपल्याला आढळतात. तर मराठ्यांची भाषा कोणती याच्याबद्दल बोलत असताना आपण अगोदरच म्हणालो की मराठी ही त्यांची भाषा आहे. परंतु मराठी भाषा जेव्हा आपण म्हणतो तेव्हा कोणती मराठी, तर संशोधक असं सांगतात, अँथ्रोपॉलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया असं सांगतो की मराठ्यांची भाषा ही प्रमाण मराठी अजिबात नाही. ग्रामीण बोली ते बोलतात, वेगवेगळ्या त्यांच्या बोली आहेत आणि त्यांनीच त्या विकसित केलेल्या असं देखील ते असं म्हणतात. आता या महाराष्ट्रातील ग्रामीण साहित्यामध्ये जर आपण जर ग्रामीण साहित्य वाचलं तर त्यातली जी ग्राम्य भाषा आलेली आहे ती बहुतांश भाषा ही मराठ्यांनी विकसित केलेली आहे. कारण आपल्याला माहिती आहे की बहुसंख्य समाज जी भाषा बोलतो त्याचाच एक कल्ट बनतो, त्याचंच एक कल्चर बनतं आणि तीच भाषा जी आहे ती विकसित होत जाते. वराडी, खानदेशी, कोल्हापुरी, कोकणी असे मराठी भाषांचे बहुतांश वेगवेगळे जे प्रकार आहेत ते बहुतांश मराठा समुदायानं विकसित केलेले आहेत असं संशोधक सांगतात. आता मराठा समुदायातील पुरुषांचा पेहराव कोणता आहे, तर धोती, सदरा, पटका किंवा फेटा ज्याला आपण म्हणतो असा पुरुषांचा पेहराव असतो. फेटा हा गावातील केवळ मराठा समुदायातल्या वरिष्ठ माणसानेच घातला पाहिजे अशा पद्धतीचा एक अलिखित नियम होता आणि अजूनही तुम्ही ग्रामीण भागात जर बघाल तर बहुतांश मराठा समुदायातले प्रतिष्ठित व्यक्ती जे आहेत तेच फेटा बांधतात. परंतु नंतरच्या काळामध्ये आता तशी काही मान्यता राहिलेली नाहीये. परंतु संशोधक अशा पद्धतीने सांगतात की कोणकोणती वैशिष्ट्ये राहिलेली आहे. महिलांचा पेहराव कसा आहे, तर नऊवारी साडी हा महिलांचा पेहराव राहिलेला आहे. डोक्यावरती मराठा महिला ज्या आहेत पदर त्या घेतात. घरातील वरिष्ठ पुरुषासमोर महिलांनी चप्पल घालू नये अशा पद्धतीचा एक संकेत आतापर्यंत अगोदरच्या काळामध्ये अस्तित्वात होतात असंही सांगितलं जातं. मंगळसूत्र, कुंकू आणि जोडवे हे महिलांनी घातलेच पाहिजे. ज्या महिला विवाहित आहेत त्यांनी हे घातलेच पाहिजे अशा पद्धतीचा एक आपल्याकडे नियम आहे. सण समारंभामध्ये महिलांसाठी मराठा समुदायामध्ये स्वतंत्र व्यवस्था केली जाते. लग्न कार्यामध्ये पुरुषांच्या पंगती नंतर महिलांची पंगत आपल्याला आजही मराठा समुदायामध्ये बघायला मिळते. कारण मुळातच मराठा समुदाय हा पितृसत्ताक समुदाय राहिलेला आहे. पडदा पद्धत देखील या समुदायामध्ये आपल्याला आढळते. सासऱ्यासमोर आणि मोठ्या दिरासमोर पदर घेण्याची एक परंपरा मराठा समुदायामध्ये महिलांनी पाळावी असे एक संकेत आहे. आता त्याच्यानंतर संशोधक असेही सांगतात की वर्णाश्रम पद्धतीमध्ये हा मराठा समुदाय कुठे आहे, तर वर्णाश्रम पद्धतीमध्ये मराठा समुदाय स्वतःला क्षत्रिय म्हणून घेतो. मराठा समुदाय हा सवर्ण कॅटेगरीमध्ये येतो. यापैकी काही जाती, मराठा समुदायातल्या काही जाती या ओबीसी आहेत, ज्याला आपण अदर बॅकवर्ड क्लास असं म्हणतो. आणि
ज्याच्यासाठी आता सध्या मराठा आंदोलन सुरू आहे की ओबीसी मध्ये त्यांचा समावेश केला जावा. तर मराठ्यांमधली कुणबी ही एक जी जात आहे, मगाशी म्हटल्याप्रमाणे मराठा हा जातींचा समूह आहे. त्याच जात समूहातली एक जात म्हणजे कुणबी. कुणबी ही ओबीसी कॅटेगरीमध्ये आपल्याला दिसते. आता मराठा समुदायाबद्दल बोलत असताना त्यांच्या सांस्कृतिक काय जडणघडणी हे देखील आपण जाणून घेऊयात. तर संशोधक असं सांगतात की मराठा समुदायावरती भक्ती संप्रदायाचा एक मोठा प्रभाव राहिलेला आहे. वारकरी संप्रदायामध्ये सगळ्यात जास्त भरणा जर कुणाचा असेल तर तो मराठा समुदायाचा राहिलेला आहे. मराठा समुदायातली लोक मटण मच्छी खाणं टाळतात. याचं मुख्य कारण म्हणजे बहुतांश लोक जे आहेत ती वारकरी संप्रदायामध्ये आहेत आणि जी लोक मांस मटण मच्छी खातात ते केवळ बोकडाचंच मटण खातात. म्हणजे मेल गोट ज्याला आपण म्हणतो की बकरीचं मटण खाल्लं जात नाही, गाईचं मटण खाल्लं जात नाही, बफेलो बीफ ज्याला आपण म्हणतो ते देखील खाल्लं जात नाही. 1920च्या सर्वेक्षणानुसार दारू पिण्याचं प्रमाण मराठा समुदायात अत्यल्प होतं आणि मांसाहारी समुदायात जसं सांगितलं केवळ बोकडाचं मटण खाल्लं जात होतं. परंतु आता ज्या पद्धतीनं समुदाय बदलला, टेक्नॉलॉजी आली, बाजारीकरण झालं, खाऊजा धोरण आलं ज्याला खाजगीकरण, जागतिकीकरण आणि उदारीकरण म्हणतो, त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी आपल्याला बदललेल्या दिसतात. परंतु सर्वेक्षण असं सांगतात की त्या काळात मराठा समुदायाचं चालचलन कसं होतं. आता बघूयात की मराठा आणि कुणबी यांच्यातला वाद नेमका काय. मानववंश शास्त्रज्ञ असं सांगतात की मराठा हा समुदाय आहे आणि काही जातींचा एकत्रित समुदाय बनून मराठा जात नावाची एक जात अस्तित्वात आलेली आहे. पैकी मगाशी सांगितल्याप्रमाणे अस्सल कुलीन मराठा आणि कुळवाडी अशा दोन प्रकारचे भेद केले जातात. कुळवाडी मुख्यत्वे कोकणातील जी काही मराठा समुदाय आहेत त्यांना कुणबी असं म्हटलं जातं, कुणबट असं म्हटलं जातं आणि त्यांना कुळवाडी असं म्हटलं जातं. तर स्थिर स्थावर झालेल्या कुणब्यांनी नंतरच्या काळात स्वतःला मराठा म्हणून घ्यायला सुरुवात केली आणि केवळ म्हणायला सुरुवात नाही केली तर जी कॉमन नावं आहेत मराठा आणि कुणब्यांमध्ये जी कॉमन आडनावं आहेत ती देखील त्यांनी लावायला सुरुवात केलेली आपल्याला आढळतात. आता सध्या मराठा कुणबी सरमिसळ इतक्या प्रमाणात झालेली आहे की आपल्याला असा वरचेवर भेद करता येत नाही की हा कुणबी आहे किंवा हा मराठा आहे, कारण ती सरमिसळ काही 1-2 वर्षात झालेली नाहीये, ती गेल्या 100-150 वर्षांपासून होत आलेली आहे. आता कुलीन मराठामध्ये 96 कुळी मराठा आपण सगळ्यांनी ऐकलं असेल की 96 कुळांचे जे काही मराठे आहेत, 96 आडनावांचे जे काही मराठे आहेत ते स्वतःला 96 कुळी मराठा असं म्हणून घेतात, ज्यांचं समाजामध्ये हायर स्टेटस राहिलेले आहे. यामधील महत्वाचं आपण समजून घेतलं पाहिजे की कुलीन मराठ्यांमधल्या ज्या 5 कुळ आहेत, पंचकुळी मराठा अतिशय हायर स्टेटस असलेले मराठा स्वतःला म्हणून घेतात. ते आहेत पंचकुळी मराठा. या पंचकुळामध्ये एक आहेत जाधव, दुसरे आहेत मोरे, मोहिते, शिर्के आणि पवार. जाधव, मोरे, मोहिते, शिर्के आणि पवार ही 5 आडनावं असलेली जी मंडळी आहेत ती पंचकुळी मराठा म्हणून मानली जातात. त्याच सोबत सप्तकुळी मराठा सुद्धा आहेत, परंतु वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळी लिस्ट दिल्यामुळे साधर्म्य सापडलेलं नाहीये. त्याच्यामुळे सप्तकुळी मराठा नावाची पद्धत जी आहे ती संशोधकांनी ग्राह्य धरलेली नाहीये. परंतु पंचकुळी मराठा जाधव, मोरे, मोहिते, शिर्के आणि पवार हे बहुश्रुत आहे आणि अनेकांना त्याबद्दल माहिती आहे. राजघराण्यातली काही कुळे नंतर याच्यामध्ये ऍड झालेली दिसतात, जी स्वतःच्या नावासमोर राजे लावतात. म्हणजे राजे भोसले, राजे सावंत, कोल्हापूरचे भोसले जे शाहू महाराजांचे जे वंशज आहेत ते राजे लावतात. त्याचबरोबर सातारच्या गादीचे जे वंशज आहेत ते सुद्धा आपल्या नावासमोर राजे लावतात. त्याचबरोबर नागपूरचं जे भोसले घराणं आहे ते सुद्धा आपल्या नावासमोर राजे लावतं. आता असं असलं तरी सेम सरनेम असलेले सगळेच मराठे समान आहेत का, त्यांना समान दर्जा दिला जातो का, तर ते अजिबात नाही. याचं मुख्य कारण म्हणजे मराठ्यांमध्ये असलेली एक कुटुंब व्यवस्था. आता कोणत्याही मराठा कुटुंबामध्ये तुम्ही जन्माला आलात, म्हणजे जसं पंचकुळ मराठा या जातीत जर तुम्ही जन्माला आलात, त्या कुळात जर जन्माला आलात तर तुम्हाला त्या जातीचे सगळे स्टेटस दर्जा मिळेल का, तर अजिबात नाही. कारण कुटुंब व्यवस्थेत सुद्धा एक भेद केलेला आहे मराठा समुदायात. एक अस्सल खानदानी मराठा आणि दुसरा अक्करमाशी कडू मराठा. आता नावानुसारच तुम्हाला असं कळेल की अस्सल मराठे जे आहेत, खानदानी मराठे आहेत, ते असं म्हणतात की त्या औरस संतान आहेत. म्हणजे लग्न परंपरेनुसार ज्याला
म्हणजे लग्न परंपरेनुसार म्हणजे ज्यांचं विधिवत लग्न झालेलं आहे अशा बायकोपासून जी मुलं जन्माला आलेली आहेत त्यांना अस्सल खानदानी मराठा असं म्हटलं जातं. तर अनवरत संतानी जे आहेत म्हणजे ज्या अगोदरच्या काळामध्ये बाई ठेवण्याचा एक प्रकार या समुदायामध्ये अस्तित्वात होता आणि त्याच्यातून जी संतती निर्माण झालेली आहे त्याला अनवरस संतती असं म्हणतात, अक्करमाशी संतती असं म्हणतात, कडू मराठा असं त्यांना म्हणतात. तर या ज्या कडू मराठा आहे किंवा अक्करमाशी मराठा आहेत त्यांना पुन्हा जातीत येता येतं का, कुलीन बनता येतं का, तर तशी एक व्यवस्था आहे. 5व्या-6व्या पिढीमध्ये त्यांना पुन्हा एकदा अस्सल मराठा म्हणून गणलं जातं आणि त्यांच्याशी रोटीबेटी व्यवहार केला जातो अशा पद्धतीचा एक डॉक्युमेंटेशन झालेलं आहे. खानदानी मराठ्यांमध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत. एक आहे देशमुख मराठा आणि दुसरे आहेत पाटील मराठा. आता गावाचं कामकाज चालवण्याच्या दृष्टीनं देशमुख, पाटील आणि कुलकर्णी ही 3 लोक जी आहेत ती महत्वाची होती. कुलकर्णी बऱ्याच प्रकरणामध्ये आपल्याला ब्राह्मण मंडळी दिसतात, परंतु देशमुख आणि पाटील ही मुख्यत्वे मराठाच आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसतात. तर देशमुखांचं काम काय होतं तर जी कुलकर्णी मंडळी गावागावामध्ये महसूल गोळा करणारी होती त्यांच्यावरती अंमल ठेवणे आणि त्यांना सुपरवाइज करण्याचं काम देशमुखांचं होतं. देशमुखांकडे एकापेक्षा अनेक गावं, त्यांच्याकडे 2-3 गावं जी आहेत ज्याला परगणा आपण असं म्हणूयात, त्या परगण्यातली जी सगळी गावं आहेत त्याचा एक महसूल नियंत्रणाचं आणि सुपरविजनचं काम देशमुखांकडे होतं. तर पाटलांकडे पाटील ही मंडळी गावचा हेड होता म्हणजेच गावचा प्रमुख होता. त्याच्यामुळे देशमुख जर वरिष्ठ असतील तर पाटील हे कनिष्ठ आहेत. त्याच्यामुळे देशमुख आणि पाटलांमधला भेद हा तेव्हापासूनच आहे. आणि हा केवळ शिवकालीन परंपरेमध्ये होता का तर नाही, नंतर जेव्हा मुघल आले मुघलांच्या कालखंडामध्ये सुद्धा हा भेद कायम राहिला आणि मुघलांच्या कालखंडात सुद्धा पाटलांना आणि देशमुखांना समान पद्धतीचा स्टेटस देण्याचं काम आणि त्यांची समान पद्धतीची महत्वाची भूमिका मांडण्याचं काम केलेलं आपल्याला दिसतं. तर देशमुख तालेवार मानले जातात आणि काळाच्या ओघात पाटीलकी गेली, देशमुखी गेली, परंतु जातीचे कप्पे अजूनही कायम दिसतात. कारण गावाखेड्यामध्ये देशमुख आणि पाटील यांच्यामध्ये जर लग्न करायचं असेल, सोयरी करायचं असेल तर आजही थोडासा विचार केला जातो. महाराष्ट्रातलं राजकारण देखील पाटील आणि देशमुख या 2 घराण्यांच्या अवतीभोवतीच आहे असं आपल्याला दिसून येतं. आणि जसं सांगितलं की रोटीबेटी व्यवहार अगोदरच्या काळात करणं थोडंसं अवघड होतं, परंतु आता नवीन जी पिढी आहे ती या संदर्भामध्ये लक्ष घालताना आपल्याला दिसत नाही. मराठ्यांमध्ये जात पंचायत आहे का तर मराठ्यांमध्ये ठराविक अशी जात पंचायत नाही, परंतु भावकी किंवा भाऊबंद नावाची एक लूज सिस्टीम आहे. लूज सिस्टीम म्हणजे ज्याला आपण म्हणूयात की त्यांना असं स्पेशल स्टेटस नाहीये, परंतु तुम्हाला कुटुंबामध्ये लग्न करायचं असेल, कुटुंबातले काही महत्वाचे व्यवहार करायचे असतील तेव्हा भावकीला आणि भाऊबंदकीला विचारणं गरजेचं आहे. आता हे जरी असलं तरी आपण आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की लग्न कार्यामध्ये किंवा कुटुंब व्यवस्था जेव्हा आपण निर्माण करतो तेव्हा मराठा समुदाय एक महत्वाचा विचार असा करतो की 96 कुळं जी आहेत प्रत्येक कुळाला आपलं स्वतःचं एक देवक आहे. देवक म्हणजे त्या जमातीनं 96 जमातींनी आपापलं एक देवक निवडलंय. म्हणजे ज्याला आपण म्हणूयात की सोप्या भाषेत जर समजून घ्यायचं असेल तर त्यांनी देवस्थानी अशी काही एक गोष्ट त्यांनी एक मान्य केलेली आहे. म्हणजे काही जमातींचं, काही कुळांचं देवक आंब्याचं झाड असू शकतं, कदंबाचं झाड असू शकतं, पिंपळाचं झाड असू शकतं, कोणाचं देवक पक्षी सुद्धा असू शकतात, साळुंकी असू शकते, मैना असू शकते, पशु सुद्धा असू शकतात, गाय असू शकते, बकरी असू शकते, वेगवेगळे देवक सगळ्यांचे असलेले आहेत. म्हणजे निसर्गाशी जुळून घेण्याची एक पद्धत या समुदायामध्ये आपल्याला दिसते. परंतु जे देवक तुमचं असेल त्याची मान मर्यादा ठेवणं, त्याला रिस्पेक्ट देणं हे पाळलं जातं. म्हणजे जर कोणाचं देवक जर आंबा हे झाड असेल तर आंब्याची फळं जी आहेत स्वतः म्हणजे त्यांच्या शेतात जर आंब्याची झाडं असतील तर आंबा खाल्ला जात नाही, तोडला जात नाही, आंब्याचं झाडाला तोडलं जात नाही, कापलं जात नाही. जर कोणी आणून दिलं तर आंबे खाल्ले जातात. आणि अशा पद्धतीने एकंदरीत त्या देवक नावाची एक परंपरा मराठा समुदायात आहे. परंतु लग्नविधी जमवत असताना जर 2 गोत्रांचे, गोत्र म्हणजे कुळ, 2 कुळांचे जर देवक समान असतील तर त्यांच्यामध्ये लग्न केले जात नाहीत. आजही बहुतांश ठिकाणी हे देवक पाहिलं जातं. आता गोत्र सिस्टीम मगाशी मी माझ्या तोंडून जो उच्चार आला तर गोत्र जसं ब्राह्मणांमध्ये पाहिलं जातं त्याच पद्धतीनं मराठ्यांमध्ये सुद्धा गोत्र पाहिलं जातं. आणि हे पाळत असताना
म्हणजे ब्राह्मणीकरण ज्या वेळेस मराठा समुदायाचं झालं तेव्हा त्यांना ती गोत्र दिली गेली, परंतु आदिम समुदायामध्ये गोत्र नावाची सिस्टीम नव्हती, मराठ्यांमध्येही ती नव्हती, परंतु ब्राह्मणीकरण झाल्यानंतर गोत्र नावाची सिस्टीम सुद्धा त्यांच्यामध्ये आलेली आहे. आता लग्न परंपरेमध्ये मराठा आणि कुणबींमध्ये लग्न होतात का, तर होतात, परंतु मुख्यत्वे असं होतं की मुलगा जर मराठा असेल तर मुलगी कुणबी करता येते, परंतु मुलगी जर मराठा असेल तर ती कुणबी मुलाला दिली जात नाही. आजही हे बघितलं जातं. आजही रोटी व्यवहार होतो, परंतु बेटी व्यवहार करताना खूप अडचणी येतात आणि खूप काही बघितलं जातं. तर भावकीला विचारल्याशिवाय लग्न होत नाही, आणि भावकी जर देशमुख पाटील की वाली जर असेल आणि त्याच्यातही मग अक्करमाशी असेल, कडू असेल, या सगळी जर भेद त्याच्यामध्ये जर आले तर लग्न केलं जात नाही. अजूनही अस्सल मराठा, कुलीन मराठा, 96 कोळी मराठा अशा पद्धतीचा एक तालेवारपणा अजूनही या समुदायामध्ये आपल्याला दिसतो. विधवा पुनर्विवाहाला कुणबी समुदायामध्ये मान्यता आहे, परंतु मराठा समुदायामध्ये विधवा पुनर्विवाहाला मान्यता नाही. त्याचबरोबर घटस्फोट जर कोणत्या महिलेला घ्यायचा असेल तर त्या महिलेला परवानगी मराठा जातीमध्ये नाही, ती कुणबी जातीमध्ये आहे. कुणबी ही जात सुद्धा शेतकरी जात आहे, मराठा ही जात सुद्धा शेतकरी जात आहे. परंतु हे होत असताना महिलांनी कामावर जाणं निषिद्ध मानलं जातं मराठा समुदायात. मात्र कुणबी समुदायामध्ये महिलांनी कामाला गेल्यानंतर काही फरक पडत नाही, त्यांच्यामध्ये ती पद्धत पहिल्यापासून आहे. जसं शेतकरी जाती दोन्ही असल्या कारणानं मराठा महिला आपल्या शेतात कामाला जात नाहीत, परंतु कुणबी महिला आपल्या शेतात कामाला जातात. रोजंदारीवरती जाण्यासाठी त्यांना वेगळं काही वाटत नाही, कारण कुणबी जो एक समुदाय आहे त्यांचे रिसोर्सेस, त्यांचा अर्निंग सिस्टीम जी आहे ही मुख्यत्वे शेती आणि शेती व्यवसायाशी संबंधित आहे. त्याच्यामुळे त्यांच्या घरातील महिला देखील अशा पद्धतीनं कामावरती, रोजंदारीवरती जाताना आपल्याला दिसतात. आणि मराठा समुदायातली बहुतांश ज्या महिला आहेत त्या पशुपालन व्यवसाय, कुक्कुटपालन व्यवसाय करताना आपल्याला दिसतात, जो की तुमच्या घरामध्येच तुम्हाला करायचा आहे. आता बहुसंख्य मराठा समाज हा अल्पभूधारक आणि शेती विहीन आहे असं देखील संशोधकांनी म्हटलेलं आहे. अँथ्रोपॉलॉजिकल सर्व्हे असं म्हणतो की बहुतांश मराठा समुदाय हा शेती विहीन आहे आणि अल्पभूधारक आहे. त्याच्यामुळे हे प्रकरण आत्ताचं नाही आहे. प्रश्न आहे तो शेतीचा, तो व्यवसायाचा आणि तो अर्निंगचा. तर त्याच्यामुळे बहुसंख्य मराठा समाज जरी अल्पभूधारक असला तरी राजकारणामध्ये सुद्धा तोच समाज आपल्याला दिसतो. कारण आपल्याला जसं माहिती आहे की अल्पसंख्याक आणि बहुसंख्याकांच्या लढाईमध्ये बहुसंख्य समुदाय हा बहुतांश वेळा आपलं म्हणणं पुढे रेटत असतो, आणि महाराष्ट्रामध्ये तेच घडलं. मराठा समुदायाकडे आपली मतं असल्या कारणानं आणि मराठा समुदायाची आपली एक अस्मिता असल्या कारणानं महाराष्ट्रातील राजकारण हे मराठा जातीभोवती आपल्याला फिरताना आजही दिसतंय. महाराष्ट्रामध्ये जितके आजपर्यंत सीएम होऊन गेलेले आहेत, मुख्यमंत्री होऊन गेलेले आहेत, त्याच्यापैकी बहुतांश मुख्यमंत्री हे आपल्याला मराठा समुदायातले दिसतात. आता मराठा समुदायावरती दोन परंपरांचा प्रभाव आपल्याला दिसतो. पहिली परंपरा आहे ती महात्मा फुल्यांची सत्यशोधक समाजाची परंपरा. सत्यशोधक समाजाचा प्रभाव आपल्याला मराठा समुदायावरती दिसतो, आणि याच परंपरेतनं ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर वाद आपल्याला झालेला दिसतो, आणि त्याच्यातनं पुढारले पण मराठ्यांमध्ये आलेलं आपल्याला दिसतं. आणि दुसरी एक परंपरा आहे ती म्हणजे वारकरी परंपरा जी भक्ती संप्रदायाचं आपल्याला महत्व सांगते. आणि या भक्ती संप्रदायामुळे मराठा समुदायामध्ये करुणेची, ममतेची आणि वैष्णव धर्माची जी काही एक ज्याला आपण म्हणूयात की त्यांचा एक समतेचा विचार जो आहे तो रुजलेला आपल्याला दिसतो. आता ही सगळी माहिती जी आहे हे सांगण्याचं कारण हेच आहे की आपल्याकडे भेद हे जाती जातीतले आधीपासून होते, आता सुद्धा आहेत. आणि आत्ताचा जे राजकारणाचा मुद्दा चालू आहे, आत्ताचा जो आरक्षणाचा मुद्दा सुरू आहे किंवा ज्याच्याबद्दल सगळे सोयरेबद्दल बोललं जात आहे, तर सगळे सोयऱ्याच्या नोंदी हैदराबाद गॅझेटमध्ये एक काही ठिकाणी आढळले असं जरी म्हणत असले तरी लार्ज कॅनव्हासवरती अशा पद्धतीनं मराठा आणि कुणबींमध्ये भेद होते, अजूनही ते दिसतात. मग आपल्याला प्रश्न असा पडेल की आरक्षणाची मागणी कोणता समुदाय करतो?
तर ज्या कुणबी समुदायासोबत रोटीबेटी व्यवहार होत नव्हता, ज्या कुणबी समुदायासोबत अशा पद्धतीनं एक ज्याला आपण म्हणतो की एक लार्ज स्केलवरती व्यवहार केला जात नव्हता, ज्यांना अक्करमाशी म्हटलं गेलं, कडू म्हटलं गेलं, कुणबट म्हटलं गेलं, कुळवाडी म्हटलं गेलं, त्यांच्यासोबत त्यांना संधीचा दर्जा किंवा दर्जाची समानता दिली गेलेली नव्हती. त्यांच्याच सोबतीनं आज मराठा समुदायातल्या काही जातींना यायचं आहे. ते कशासाठी? तर आरक्षणासाठी. जसं मगाशी सांगितलं की महाराष्ट्रातल्या बहुतांश जमाती, बहुतांश जात जी आहे ती मराठाच आहे आणि सीएम सुद्धा मराठा कम्युनिटीतले गेलेले आहेत. दूध संघाचे चेअरमन कोण असतील तर ते मराठा आहेत. तुमच्या शैक्षणिक बोर्डावरती कोण असेल तर मराठा आहेत. तुमच्या साखर कारखान्यावरती कोण असेल तर मराठा आहेत. तुमच्या डेअरीवरती कोण असेल तर ते मराठा आहेत. तर मराठा ही डॉमिनेट जात असून सुद्धा आज त्यांचे हे हाल का झालेले आहेत? तर त्याचं मुख्य कारण म्हणजे शेती संबंधी असलेल्या सरकारच्या, म्हणजे सगळ्याच सरकारच्या ज्या काही नीती राहिलेल्या आहेत त्या नीती आज कारणीभूत आहेत. अल्पभूधारक शेतकरी, शेतीविहीन शेतकरी 1920 साली सुद्धा होता आणि त्याच नंतर अँथ्रोपॉलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया देखील तेच म्हणतोय. आता म्हणजे अल्पभूधारक आहेत, शेतीविहीन आहेत, अशा शेतकरी कुटुंबासाठी, अशा कुणबी कुटुंबासाठी किंवा मराठा समुदायासाठी काही वेगळ्या योजना आल्या का? तर नाही आलेल्या. त्यांच्या संदर्भात काही वेगळं काही म्हटलं गेलंय का? तर नाही म्हटलं गेलंय. EWS ची, इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासची जी काही एक वर्गवारी केली गेली त्याच्यामध्ये सुद्धा मराठ्यांनी आरक्षण घेण्याचं टाळलं. आतापर्यंत गेल्या 10, 15, 20 वर्षापर्यंत मराठ्यांनी आरक्षणाला विरोध केलेला आहे आणि हा विरोध केवळ जातीय आकसातनं आपल्याला दिसतो. परंतु जेव्हा सध्याची परिस्थिती बघता, जेव्हा रोजगार नाही आहेत, जेव्हा उत्पन्नाची साधनं कमी झालेली आहेत, त्यावेळेस इथल्या मराठ्यांना असं वाटतं की आरक्षणाने त्यांचा प्रश्न सुटू शकतो. परंतु जसं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं तसं मराठ्यांना आरक्षण देता येणार नाही, कारण आरक्षण हे जाती आधारित आहे. ज्या जातींना ऐतिहासिक दृष्ट्या, ज्यांना वंचित ठेवलं गेलेलं आहे, ज्यांचं मागासलेपण सिद्ध झालेलं आहे, त्यांच्यासाठीच आरक्षणाची सोय करण्यात आलेली आहे, जी की कुणबी समुदायामध्ये आपल्याला दिसतं की ते वंचित राहिलेले आहेत, ते मागासले राहिलेले आहेत. परंतु मराठा समुदाया संदर्भात असे कोणतेही मागासलेपणाचे निष्कर्ष किंवा ऑब्झर्वेशन आपल्याला दिसत नाही. त्याच्यामुळे मराठ्यांना आरक्षण देणं आत्ता तरी अवघड दिसतंय. हे मनोज जरांगे असतील किंवा इतरही मराठा पुढारी असतील, त्यांना सुद्धा हे माहिती आहे. काँग्रेसमधले, राष्ट्रवादीमधले किंवा भाजपमधले किंवा इतर पक्षांमधले जितके मराठा नेते आहेत सगळ्यांना माहिती आहे की मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही. आणि का मिळणार नाही तर त्याच्या मागे ही सगळी वस्तुस्थिती आहे. आता ओबीसी प्रवर्ग जो काही म्हणतोय की आमचं आरक्षण काढून मराठ्यांना जर तुम्ही देत असाल तर आम्ही काय करायचं, आणि ते काय करायचं हे येणाऱ्या काळात आपल्याला ठरवावं लागेल, समजून घ्यावं लागेल की ओबीसींचं आरक्षणामध्ये स्टेटस असलेला, दर्जा असलेला मराठ्यांना घ्यायचं का? मग जे सुतार असतील, माळी असतील, लोहार असतील, बाकी भटके विमुक्त जे बॅकवर्ड क्लास असतील त्यांच्या आरक्षणाचं काय? कारण त्यांनी ऐतिहासिक दृष्ट्या अस्पृश्यता भोगलेली आहे, मागासलेपण भोगलेलं आहे आणि ते वंचितही राहिलेले आहे. त्याच्यामुळे हे सगळं गणित समजून घेणं थोडंसं अवघड जरी असलं तरी अभ्यास जर केला तर समजून घेणं हे मराठ्यांना देखील मला वाटतं की अवघड नाही आहे. फक्त विचार हा केला पाहिजे की आरक्षणाने तुमचे प्रश्न सुटणार आहेत का? तर त्याचं उत्तर नाही असंच आहे. कारण जर तुम्हाला आरक्षणातनं जर सगळ्या गोष्टी जर मिळणार असतील तर नोकऱ्या आहेत का? नाही आहेत. शैक्षणिक दृष्ट्या आरक्षण तुम्हाला आहे का? EWS मध्ये तुम्ही आरक्षण घेऊ शकता. परंतु प्रश्न हा आर्थिक मागासलेपणाचा आहे आणि आर्थिक मागासलेपणासाठी जर कोणी जबाबदार असेल तर आतापर्यंतचे सगळे सरकार जबाबदार आहे. त्याच्यामुळे धोरणावरती बोलूयात, आरक्षणावरती चर्चा करूयात. धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर सांगा आणि अशाच पद्धतीनं वेगवेगळ्या जातींचा इतिहास तुम्हाला ऐकायला आवडेल का हे देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगण्यास विसरू नका. धन्यवाद.